हे सगळे लोक मरतील, कुळाचा संहार होईल, हे जे दुःख आहे तुला असत गोष्टीविषयी होते, असताशी तादात्म्य केल्यामुळे दुःख होते. मनुष्याला जे काही मरणाचं दुःख होतं, मरण म्हणजे काय हे माणसाला माहिती नाही म्हणून त्याला होतं. आपण ज्याला मरण मरण समजतो ते खरं मरण नसतंच. आपण कशाला मरण समजतो? एखाद्या माणसाचं शरीर पडलं की आपल्याला वाटतं त्याचं मरण झालं. स्थूल देहाचं मरण झालेलं असलं तरी तो सूक्ष्म देहाने आहेच. पंचदशीमध्ये 2 प्रकारचा मरणकाल सांगितला आहे. एक हा मरणकाल जो आहे लौकिक, आणि खरं मरण जर काय असेल तर आत्मज्ञानाच्या द्वारे सगळ्या देहाचा त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय करणं हेच खरं मरण. तुकाराम महाराज म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. मी माझं मरण पाहिलं. मग माझं मरण पाहिलं म्हणजे मरण पाहणारा जिवंत असतो का मरण पाहिला? मरण कसं पाहिलं? तर मी जिवंत असतानाच असा निश्चय केला की मरण माझ्या स्वरूपामध्ये नाही आहे. स्थूल देह असेल, सूक्ष्म देह असेल, कारण देह असेल, या तिन्ही देहाचा मी साक्षी आहे. या तिन्ही देहाचा माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अत्यंत अभाव आहे, असा निश्चय करणं म्हणजेच मरण पाहणं. म्हणून अर्जुनाला भगवान परमात्मा म्हणतात, आता अर्जुना अनिक काही एक सांगेन मी ऐक. आणखीन मी तुला काहीतरी सांगणार आहे, ते तू मात्र ऐक. ऐकण्यासारखं आहे. आता शब्द वापरलाय. मागच्या ओळीमध्ये तो नित्यरूप जाण पार्था, ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची. कोणाला त्या ठिकाणी नित्यता प्राप्त होते? कोण दुःखी होत नाही, कोण सुखी होत नाही? त्या परमात्म्याला ज्याने जाणलं तो सुखी होत नाही, दुःखी होत नाही. कारण ज्याने परमात्म्याला जाणलं तो परमात्मा स्वरूप होतो. मग आता तो परमात्मा स्वरूपाला प्राप्त कसं करून घ्यायचं याचं विवरण त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज करतात. भगवान परमात्मा म्हणतात, आता अर्जुना अनेक काही एक, आणखीन काहीतरी एक थोडंसं ऐकतो. म्हणजे आतापर्यंत सांगितलंय, अजून तुला बोध झाला नाही, आणखीन दुसरं ऐक. इतके दिवस ऐकून काही तुला अनुभव आला नाही, अजून तो ऐक. कुठपर्यंत ऐकायचं? जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत ऐकायचं. लोक म्हणतात, किती दिवस ऐकायचं? आता 50 वर्ष झालं आम्ही ज्ञानेश्वरी ऐकतोय. बाबा बदलले पण आमची ज्ञानेश्वरी चालूच आहे. किती दिवस ऐकायचं? जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत ऐकायचं नाही. अनुभव आल्यावर सुद्धा दुसरं काय करण्यापेक्षा ऐकायचं. पहिल्यांदा अनुभव येण्याकरता ऐकायचे, आणि दुसरं अनुभव आल्यानंतर सुद्धा आनंद करता ऐकायचं. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. हा अभ्यास आहे. म्हणून आता अर्जुना अनिक काही एक मी तुला सांगणार आहे. सांगेन मी ऐक, जे विचारे परलोक ओळखती. जे विचाराच्या द्वारे
पर आहे, श्रेष्ठ आहे, ते लोक ओळखतात. म्हणून कशा विचाराच्या द्वारे लोक मला ओळखतात? कोणी असं म्हणेल का हो तुम्ही तर सांगता भगवान परमात्म्याला असं विचारलं असेल, जे असत आहे ते राहत नाही आणि सत आहे ते कधी जातच नाही. पण आम्हाला ते त्या सतचा अनुभव येत नाही. लोक म्हणतात आम्हाला काही देव दिसला नाही, देव दिसत सुद्धा नाही. आणि तुम्ही तर म्हणता देव नित्य आहे, देव शाश्वत आहे. उलट ते दिसतंय ना हे सगळं जाणार आहे. दिसतंय हे खोटं आहे आणि नाही दिसत आहे तेच खरं आहे. आपल्याला दिसतंय ते खरं वाटतं आणि दिसत नाही म्हणून तो खोटं वाटतं. पण शास्त्र सांगतंय जगत खोटं का? म्हटले दिसतंय म्हणून खोटं, आणि देव खरा का? दिसत नाही म्हणून खरा. कारण जे जे दिसणारं असतं ते परिच्छिन्न असतं, उत्पन्न नष्ट होणारं असतं, आणि उत्पन्न नष्ट होणारं असतं ते सगळं नाश पावणारं असतं. आणि भगवान परमात्मा दिसत नसला तरी सुद्धा तो व्यापक आहे. ज्या डोळ्याने पाहायचंय त्या डोळ्याचा सुद्धा डोळा प्रकाशक तो आहे. त्या मैत्रियीने याज्ञवल्क्यांना विचारलं मला देवाला पाहायचंय. ते म्हटले ज्याने सगळं पाहिलं जातं त्याला तू कशाने पाहशील? ज्याने सगळं जाणलं जातं त्याला तू कशाने जाणशील? मग आम्हाला देव दिसत नाही म्हणजे लगेच नाही दिसणार. का नाही दिसणार? तुम्हाला खरोखर पाहण्याची इच्छाच नाही. तुम्हाला दिसतोय पण तुम्ही त्या ठिकाणी आंधळे झालेत. दुधात तूप आहे का? दुधात तूप आहे? आहे म्हणा, नाही तर नाही म्हणा. आहे. दाखवा म्हटलं तर दिसत नाही. मग काय करावं लागतं? पहिलं दुधाचं दही करावं लागतं, दह्याचं लोणी काढावं लागतं, आणि लोणी पुन्हा कढवावं लागतं, आणि लोणी कढवल्यानंतर म्हणतो बघा तूप निघालं. एवढी प्रक्रिया केल्यानंतर मग तूप दिसलं. तसं जगात देव आहे का? नाही आहे. आम्हाला का दिसत नाही? ज्या प्रक्रियेने तुम्हाला देव पाहायचा आहे तो प्रक्रिया अजून तुमच्या जीवनात केलीच नाही. मग ज्ञानोबाराय काय म्हणतात? मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडे. पहिलं कथा जे आहेत ना व्यर्थ त्या सोड. विचाराचं मंथन कर, आणि विचाराच्या मंथनाच्या द्वारे तुला परमात्म्याची प्राप्ती होईल. म्हणून विचाराचं मंथन करायचं असेल तर ज्ञानोबा या ठिकाणी भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, आता अर्जुना अनिक काही एक सांगेन मी ऐक, जे विचारे परलोक ओळखती. विचारे पर आणि लोक ओळखते. परलोक नाही बरं का. विचाराच्या द्वारे पर म्हणजे परमात्मा, त्या परमात्म्याला लोक ओळखतात. विचार खूप माणसाच्या जीवनात महत्त्वाचा आहे. तुम्ही म्हणाल आम्ही तर रोज विचार करतो. कशाचा? सारखा विचार चालूच आहे माणसाचा. अगदी प्रवचनात बसलं तरी विचार सुरू आहे, बंद नाहीत. काय काय माणसं प्रवचनात बसली तरी त्यांचे विचार सुरू. म्हणून विचार सुरू करतो आपण, पण विचार करायचा आहे कोणता? क्षणोक्षणा हाची. सगळा विचार कशा करायचा आहे?
तरावया पार भव सिंधू. मला या भवसिंधूतून तरुण जायचंय, भवसागरातून तरुण जायचंय, मुक्त व्हायचंय. याच्यासाठी विचार कोणी करत नाही. नको ते विचार लोक करतात. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात आता तुला विचार करावा लागेल. विचाराच्या द्वारे पर म्हणजे श्रेष्ठ, प्रकृतीच्या पलीकडे असलेला परमात्मा. म्हणून त्याला काय म्हटलंय? पर मन मनोनी श्रुती दहारले जे. मनोनिगा पुढती सांगिजेल तुझ प्रती, पर मनोनी श्रुती डहारले जे. परमात्म्याला काय म्हणतात? पर म्हणतात. पर म्हणजे श्रेष्ठ आहे, सगळ्याच्या तो पलीकडे आहे. तसं तर अलीकडे पलीकडे काही नाही त्याच्यात, पण सांगायचं झालं तर पर असं म्हटले. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात त्या परमात्म्याला जर ओळखायचं असेल तर विचार नावाचं साधन आहे. विचारात जायते बोधा अनिच्छातम न निवर्तयेत असं म्हटलंय. बोध जो मनुष्याला होत असतो, साक्षात्कार जो मनुष्याला होत असतो, तो कशाने होत असतो? विचाराने होतो, विचार केल्याने होतो. विचार शब्दाचा अर्थ आहे त्याच्यात विचिर धातू आहे. विचिर म्हणजे पृथक्करण करणे, वेगवेगळं करणे. ज्याला वेगळं करता येतंय त्याला परमात्म्याचं दर्शन होईल. काय वेगळं करायचंय, काय विचार करायचा आहे? कोण हलवते सारखं? हलवू नका आता. सदा विचारे तस्मात. बोला. परायणा नाही. जगत जीव परात्मनः. जीव भाव जगत भाव बाधे, स्वात्मैव अवशिष्यते. सारखा विचार करा म्हणतात. हो, कसं घर बांधायचं, कसा पैसा मिळवायचा. सदा विचारे तस्मात. कशाचा विचार करायचा म्हटले? जगाचा विचार करा, जीवाचा विचार करा आणि परमात्म्याचा विचार करा. जगाचा विचार कशा करता करायचा आहे? जगाचा विचार करायचा आहे म्हणजे जग कसं निर्माण झालं, जीव कसा निर्माण झाला आणि परमात्म्याचं नेमकं स्वरूप काय आहे. हे जगत आपोआप निर्माण झालं, प्रकृतीपासून झालं, अणुरेणूपासून झालं. अनेक मतं आहेत त्याच्या बाबतीमध्ये. नैयायिक म्हणतात अणुपासूनच झालं, सांख्य म्हणतात प्रकृतीचा परिणाम आहे, चार्वाक म्हणतो नाही स्वभावाने झालं, ईश्वर वगैरे काही नाही. पण विचार केल्यावर असं लक्षात येतं या जगाचा कोणीतरी कर्ता आहे. या जगाच्या मुळाशी एक नित्य तत्व आहे. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. माये जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ. म्हणून हा विचार करायचा आहे. कारण बंध जो आहे तो अविचाराने झालेला आहे. अविचार कृतो बंधो विचारेन निवर्तयेत. माणसाला जो बंध निर्माण झालेला आहे तो बंध खरा आहे का खोटा आहे? बंध जो आहे कल्पनेचा आहे, मानलेला आहे. खरं जर दोरीवरचा साप आहे त्याला घालवायचं आहे, मग दोरीवरच्या सापाला घालवायसाठी तिथं काय काठी घेऊन जायचं का? दोरीवर भासलेल्या सापाला घालवण्याकरता जप करत बसायचं का? ओ साप देवता जा लवकर, जा लवकर.
दोरीवरच्या भासलेल्या सापाला काठीचा उपयोग नाही, दोरीवरच्या भासलेल्या सापाला घालवायचा असेल तर काही उपयोग नाही. तिथं जायचं, प्रकाशात पाहायचं काय आहे नेमकं. मग लक्षात येतं, अरे बापरे, आहे दोरीच, मला साप काय केला होता, भासला होता. तसा हा सगळा जो बंध आहे, सगळा जो संसार आहे, तो काय भासलेला आहे, भासलेला आहे. खरा आहे का खोटा आहे, खोटा आहे. परमात्मा स्वरूपाच्या अज्ञानाने परमात्माच जगाच्या आकाराने भासलेला आहे. म्हणून विचार करायचा आहे, जगाचा विचार करायचा आहे, जीव कसा निर्माण झाला याचा विचार करायचा आहे, आणि शेवटी परमात्म्याचा विचार करायचा आहे. सदा विचारय तस्मात् जगत जीव परात्मना. आणि मग पुढे विचार करता करता काय करायचं आहे, जीवभाव जगतभाव बाधे, त्याचा बाध करायचा आहे. हे खोटा आहे जीवभाव, जगतभाव खोटा आहे, जीवभाव खोटा आहे. नवे नवे ईश्वर भावसुद्धा काय आहे, कल्पनाच आहे. आणि केवळ परमात्माच आहे. परमात्माच त्या ठिकाणी मायेच्या द्वारे ईश्वर भावाला प्राप्त होतो. अविद्येच्या द्वारे कल्पना अविद्या, तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली जेते. म्हणून जे विचारे परलोक ओळखती, विचाराच्या द्वारे पर असलेला जो परमात्मा आहे त्याला लोक काय करतात, ओळखतात. परमात्मा आहेच पण त्याची ओळख नाही. आंधळी ती तुका म्हणे संसारी, जेही नाही हरी हरी ओळखिला. ओळखिला हरी धन्य ते संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. ओळखायचंय परमात्म्याला. ओळखिला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कायचे. ओळखायचंय त्याला परमात्म्याला, का प्राप्त करायचंय. इथं प्राप्त करायचं नाही म्हटलं, काय म्हटलंय, ओळखायचंय. ओळखायचं म्हणजे जाणायचंय. मागे आपण पाहून गेलो, परमात्म्याची प्राप्ती जी आहे ती प्राप्ताचीच प्राप्ती आहे का अप्राप्ताची प्राप्ती आहे, प्राप्ताचीच प्राप्ती. जो पदार्थ आपल्याहून भिन्न असतो त्याला जाणल्यानंतर प्राप्तीकरता प्रयत्न करावा लागतो. कोणताही पदार्थ असेल पहिल्यांदा जाणावं लागतं. अमक्या अमक्या दुकानात अमकी अमकी वस्तू मिळते, चांगली साडी मिळते, चांगला मोबाईल मिळतो, काय मिळतं, चांगले लाडू मिळतात, पेढे मिळतात. जाणलं, जाता जाता बघितलं दुकानात, पण पैसे खिशात नव्हते. मग घरी गेला, पैसे आणले, दुकानदाराशी घासाघीस करत बसला, अहो थोडं कमी करा, जास्त करा. आणि मग ते साडी घेऊन गेला, कपडे घेऊन गेला, काय घेऊन गेला, परंतु प्रयत्न करावा लागला जाणल्यानंतर. कारण पैसे आपल्याहून भिन्न आहेत, कपडे आपल्याहून भिन्न आहेत, पण परमात्म्याला प्राप्त करायचं आहे. परमात्मा भिन्न का भिन्न. परमात्मा जर आपलं स्वरूपच आहे, म्हणून त्याला प्राप्त करायचं असेल तर जाणणं हीच त्याची काय प्राप्ती आहे. एवं वस्तूशी जाणो जाता, जाणण्याची वस्तू तत्वता, तेथ जाणणे आणि जाणता काय चावरे. जाणण्याची तन्मया ते आणि जायचे असे कोवी बघा. जे जाणत लियावर ते काहीच जाणणे नाही जेथे, जाणण्याची तन्मया ते आणि जायचे. पण मग जाणायचंय कसं ते पुढच्या ओळीत सांगितलंय. वाचा पुढच्या ओळी. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. हे जाणण्याकरताच आपल्याला संतांच्याकडे जावं लागतं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया.
जे ज्ञान पैगा बरवे संताया भजावे. संतांच्याकडे गेल्यानंतर संत ज्ञान सांगतात, परोक्ष ज्ञान सांगतात, अपरोक्ष ज्ञान सांगतात. त्या ज्ञानाचं स्वरूप काय आहे? या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या उपाधी माझी गुप्त, या म्हणजे कोणत्या? हे सगळं जगत म्हणजे काय? उपाधीच आहे. देह म्हणजे सुद्धा काय? उपाधीच आहे. या सगळ्या जगामध्ये गुप्त रूपाने चैतन्य असे सर्वगत, चैतन्य आहे, पण ते चैतन्य तुमच्या आमच्या दृष्टीने काय आहे? गुप्त आहे. तसं गुप्त नाही बरं का, प्रगट आहे. पण प्रगटसुद्धा असलं तरी आपल्याला मात्र गुप्त झाल्यासारखं आहे. आपल्याला दिसत नाही म्हणून ज्ञानोबाराय गुप्त शब्द वापरतात, भगवान गुप्त शब्द वापरतात. का गुप्त शब्द वापरला येणार आहे त्याचा विचार. ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, जे तत्वज्ञ आहेत म्हणजे तत्वाला जाणणारे आहेत, आणि संत आहेत म्हणजे तत्स्वरूप झालेले आहेत, ते त्याचा काय करतात? स्वीकार करतात. तुला जर त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार व्हावा असं वाटत असेल, परमात्म्याचं दर्शन व्हावं असं वाटत असेल, तर तू सुद्धा या प्रकारे विचार कर. कसा विचार करायचा आहे? या उपाधी माझी गुप्त. उपाधी पाहिजे. आम्हाला देव दिसत नाही, आम्हाला देव दिसत नाही. अरे बाबा, तुला ही सगळी जगतरूपी उपाधी दिसते का ना? हो दिसते. मग ह्या जगत कोणी निर्माण केलं? काय नुसतं जगत बघू नको, जगताचा निर्मिती करता तू पहा. आपल्याला बाग दिसते पण आपण त्या बागेला बनवणाऱ्याकडे लक्ष देत नाही. तसं लोक जगत पाहतात, जगतात रममान होतात, पण या जगताचा जो कर्ता आहे, जगतातला जो परमात्मा आहे त्याच्याकडे लक्ष नाही. पहिल्यांदा उपाधीकडे लक्ष द्यावं लागतं, उपाधी पाहावी लागते. उपाधी कशाला पाहायची? निरुपाधिक परमात्म्याचं दर्शन घ्यायचं आहे, पण ते घेत असताना पहिल्यांदा उपाधी सांगावी लागते, उपाधी पाहावी लागते. 15व्या अध्यायात भगवान परमात्म्याने संसाराचं वर्णन केलं अगोदर. ऊर्ध्व मूलमद शाखम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांश. ज्ञानोबाराय म्हणतात, देव उपाधी कशाला सांगायला लागली? परमात्म्याचं वर्णन करणार कसं? तो निरुपाधिक आहे. नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू हा आकाराशीची वस्तूशी नाही. मग आता त्या परमात्म्याचं वर्णन करायचं असेल तर मग श्रुतीसुद्धा उपाधीचा आश्रय घेऊनच परमात्म्याचं वर्णन करतात. उपाधीचा ओथंबा घेऊनी श्रुती उभविती जिभा. नामरूपाचा बडंबा करती वाया. ज्ञानोबाराय त्या ठिकाणी म्हणतात, पाडव्याची चंद्ररेखा निरती दावावया शाखा, दाविजे तेवी औपाधिका बोलिया. पाडव्याची चंद्ररेखा. आज कोणती तिथी आहे? आज एकादशी. एकादशी झाल्यानंतर आता पौर्णिमा का अमावस्या? पौर्णिमा. अमावस्या झाल्यानंतर पहिली तिथी जी असते तिला पाडवा म्हणतात. आता सुद्धा चंद्र मला वाटते आता पूर्ण चंद्र. अमावस्येला चंद्रच नसतो, पण अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी चंद्र असतो, पण तो एकदम बारीक असतो. चंद्राची अशी रेषा असते फक्त, तिला म्हणतात पाडव्याची. मुलाने आईला विचारलं, आजचा चंद्र पाहायचा आहे मला, आकाशात दाखव आई कुठे. तर आई काय म्हणते? ते बघ आकाशात दिसतोय. आईला दिसतं पण मुलाला नाही दिसत. मग आई काय म्हणते? तुला बाळा ते झाड दिसतं का? हो दिसलं. झाडाचा शेंडा दिसतो का? दिसला. आणि त्या झाडाच्या शेंड्याच्या पुढं थोडंसं बघ.
पाडव्याची चंद्ररेखा निरोती दावावया शाखा. मग म्हटला दिसला. मग झाड कशाला दाखवलं? चंद्र दाखवायचं तर झाड का दाखवलं? म्हटले चंद्र दाखवायचा असेल तर झाडाकडूनच चंद्राकडे जावं लागतं. तसं निरुपाधिक असलेला परमात्मा, ज्याला नाम नाही, ज्याला रूप नाही, काहीच नाही, त्याला सांगायचं कसं? मग उपाधीच्या द्वारे सांगावं लागतं. परमात्मा कुठं आहे? परमात्मा कसा आहे? परमात्म्याचा साक्षात्कार कसा होईल? म्हटले या उपाधी माझी गुप्त. ही सगळी जगत ही काय आहे? उपाधी आहे. चराचर विश्व सृष्टी म्हणजे जे जे आपल्या इंद्रियांना गोचर होतं त्याला काय म्हणायचं? उपाधी. इंद्रिय गोचरत्वम उपाधित्वम. जे जे दिसतंय ना ते सगळं उपाधी आहे. दिसतंय म्हणजे जे जे अनुभवाला येतंय ते सगळं उपाधी. जगत उपाधी, शरीर उपाधी, मन उपाधी, बुद्धी उपाधी, अहंकार उपाधी. आणि जीवाला काय आवडते? जीव तैसा उपाधी आवाटले आस्था बुद्धी, विषय सुखची परमावधी. जीवाला काय परमात्मा आवडतं का उपाधी आवडते? हो, उपाधी आवडते. हो, काहीतरी उपाधी लावली की माणसाला बरं वाटतं जरा. गुरुवर्य, गायनाचार्य, व्याकरणा, रामायणा. जे इंद्रियांना पण उपाधी जी आहे तिला उपाधी का म्हणतात? ती काय करते? परिच्छिन्न करत असते. आणि परिच्छिन्न केल्यानंतर आपले धर्म त्या उपहितावर टाकत असते. काय हे शब्द समजून घ्यावे लागतात. आमचे गुरुवारी सांगत असतात, हे शब्द जर समजून घेतले नाही, उपाधी म्हणजे काहीच कळलं नाही. किती वेळा उपाधी शब्द वाचल्यानंतर कळेल? किती पारायण कळल्यावर उपाधी शब्द कळेल? हा, कळेल कधी? ज्ञानेश्वर महाराज त्याचा अर्थ डोक्यात स्फुरवतील तेव्हा कळेल. पण तेवढे वेळ वाट बघावी लागेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे मी माणसं पाठवलीत ना सांगायला, त्यांचं ऐक, लवकर कळून घे. जीव म्हणजे काय? चैतन्य म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? हे समजून घ्यावं लागेल तरच कळेल, नाही तर कळत नाही. या उपाधी माझी गुप्त. उपाधी म्हणजे काय? जी परिच्छिन्न करते तिला म्हणायचं उपाधी. उदाहरणार्थ आकाश आहे आणि आकाशाला घट नावाची उपाधी लागली आणि घटात जे आकाश आहे त्याला काय आपण काय म्हणतो? घटाकाश. म्हणजे आकाशाला घटाने काय केलं? परिच्छिन्न केलं, थोडं केलं, म्हणून घट काय आहे? उपाधी. या उपाधीमध्ये नाम ही सुद्धा उपाधी आहे, रूप ही सुद्धा उपाधी आहे, गुण सुद्धा उपाधी आहे, जाती उपाधी आहे आणि क्रियासुद्धा काय आहे? उपाधी. ह्या कुठल्याही उपाधी परमात्म्याला नाहीत. परमात्मा कसा आहे? निरुपाधिक आहे. आकाशासारखं चैतन्य आहे, व्यापक चैतन्य. आकाश ही सुद्धा काय आहे? उपाधी. आकाशापेक्षा परमात्मा व्यापक आहे. मग ही उपाधी काय करते? आपले धर्म त्याच्यावर घालवते. घटाकाश गोल आहे म्हणे. आकाश गोल आहे का? आकाश चौकोनी आहे का? आकाश मठ चौकोनी आहे म्हणून मठाकाश चौकोनी झाला, पण आकाश चौकोनी नाही आणि आकाश गोल नाही. घट गोल आहे म्हणून घटाकाश गोल झालं. वास्तविक पाहता घट फुटला की आकाश जसं आहे तसंच आहे. ना तरी मठे आकाश जैसे मठाकृती अवतरली असे भंगली आपैसे स्वरूपाची.
तसं ही संपूर्ण जगत म्हणजे काय, सृष्टी म्हणजे एक उपाधी आहे. आणि या सृष्टीमध्ये चैतन्य आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. चैतन्य कसं आहे, सर्वगत आहे, जे व्यापक आहे. व्यापक असलेलं चैतन्य आहे. आणि त्या चैतन्याला ही जगत नावाची उपाधी लागलेली आहे बरं का. चैतन्य आकाशासारखं व्यापक आहे आणि जगत घटासारखं आणि मठासारखं आहे. परंतु आपल्याला जगत दिसतं, चैतन्य दिसत नाही. उपाधी काय करते, आपले धर्म जे असते ती चैतन्यावर घालत असते, उपहितावर घालत असते. आकाश वाटोळही नाही, आकाश चौकोनी नाही, पण मनुष्य म्हणतो आकाश गोल आहे. आकाश जसं आरसा ही उपाधी आहे. आणि आरसा ही नावाची उपाधी, आरशात आपण जर पाहायला गेलो तर आरसा काय करतो, त्याचे धर्म आपल्यावर घालतो. आरसा त्या ठिकाणी मळलेला असेल तर त्यातलं प्रतिबिंब काय दिसतं, मलिन दिसतं. आरसा स्वच्छ असेल तर प्रतिबिंब स्वच्छ दिसतं. काच ही उपाधी आहे. काचेतून येणारा प्रकाश पांढराच आहे, पण काच लाल असेल तर प्रकाश काय दिसायला लागतो, लाल दिसायला. काच काळी असेल तर प्रकाश काळा दिसायला लागतो. तसं चैतन्य निरुपाधिक आहे, निर्विकार आहे. पण त्या चैतन्याला देह नावाची उपाधी लागली, मन नावाची उपाधी लागली, की देहाचे जे धर्म आहेत, जन्म मरण, त्याचा आरोप कशावर केला जातो, चैतन्यावर केला जातो. शरीर मेलं म्हणतो का तो मेला म्हणतो? कोण मेलं? शरीर मेलं, पण हा म्हणतो नाही नाही तो मेला. तो मेलाय का? तो मेला असता तर श्राद्ध कशाला करा? तो आहे, अजून आहे म्हणून श्राद्ध करायचं का नाही म्हणून श्राद्ध करायचं? आहे कुठंतरी तो. शरीर गेलं, शरीर जाणार आहे. शरीर उपाधी, उपाधी नष्ट होत असते. एरवी तरी घट फुटे, आगा घटू जे वेळी फुटे, तेवेळी तेथीचे आकाश लागे नीट वाटे. वाटा लागे तरी भेटे, एरवी काय चुके. शरीर नावाची उपाधी नष्ट झाली तरी सुद्धा चैतन्य जसंच्या तसंच आहे. त्या ठिकाणी चैतन्यात काही बिघाड झाला नाही, पण माणूस त्याचा आरोप करतो. मी त्या ठिकाणी मी मरेल, मी जन्माला आलो, मी सुखी, मी दुःखी. वास्तविक पाहता सुखी दुःखी मन आहे का मी आहे, आत्मा आहे? आत्मा सुखी नाही ना आत्मा दुःखी नाही, परंतु आरोप कशाचा केला? मनाचा आरोप त्याच्यावर. मन सुखी होतं, मन दुःखी होतं, आणि त्याचा आरोप चैतन्यावर केला जातो, आत्म्यावर केला जातो. शरीर मरतं, शरीराचा आरोप चैतन्यावर केला जातो, कारण ही उपाधी आहे ती. म्हणून काय करायचं आहे, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. जगात पाहत असताना जगामध्ये जे चैतन्य आहे ते पाहायचे. ते कसं आहे, सर्वगत आहे, सर्वव्यापी आहे. चैतन्य नाही असं काहीच नाही जगात. उलट चैतन्याच्या अज्ञानामुळेच आपल्याला जगत दिसतंय. आपण ज्यावेळेस अलंकार पाहतो त्यावेळेस ते अलंकार आहेत का सोनं आहे? अलंकार ही त्याला लागलेली उपाधी आहे. अलंकाराशी आले बाळका सोने वाया गेले, तैसे न अलंकारपणे झाकले बाळा सोने का वाया गेले, तैसे नामरूपी दुरावले अद्वैत तया. आहे चैतन्य, परंतु आपल्याला मात्र नाव आणि रूपच दिसतं, जगतच दिसतं. आपण त्या ठिकाणी आपली जी दृष्टी आहे ती लहान मुलासारखी दृष्टी आहे. मागे मी दृष्टांत सांगितला होता, त्या यात्रेमध्ये
लहान मुलांना खेळण्याकरता म्हणून असे प्राणी केलेले असतात लाकडाचे. घोडा असतो, हत्ती असतो, वाघ असतो, उंट असतो आणि त्याच्यावर लहान लहान मुलं बसवतात आणि फिरवतात. बाबांनी त्याला विचारलं पोराला, कशावर बसायचं आहे? म्हटलं वाघावर वाघावर बसायचं का गाईवर बसायचं का घोड्यावर बसायचं? म्हटलं मला वाघावरच बसायचं. आता वाघावर बसायचं म्हटल्यानंतर वडिलांनी त्यात तो जो फिरवणार होता त्याला सांगितलं माझ्या मुलाला वाघावर बसायचं, हे पैसे घेऊन मला बसू दे. नेमकं वाघावर अगोदर एक पोरगं बसलं होतं, अजून त्याला फिरवायचं राहिलं होतं. तो म्हटला दादा तुमच्या पोराला खाली उतरावा आणि त्याला घोड्यावर बसवा, ह्या दुसऱ्या पोराला वाघावर बसायचं. ते पहिलं म्हणायला लागलं मला वाघावरच बसायचं. रडायला लागलं. हा दुसरा म्हणायला लागला मी वाघावरच बसणार आहे. दोघंही रडायला लागले. भांडणं सुरू झाली. आता हे कुठपर्यंत आहे? वाघावर बसायचं भांडणं लहानपण आहे तोपर्यंत. मोठा झाल्यावर म्हणाल का मला वाघावर बसायचं? मोठा झाल्यावर काय म्हणतो? वाघही लाकूडच आहे आणि गायसुद्धा आणि घोडासुद्धा काय लाकूड आहे. घटमट झाले आकाशाचे पोटी. आहे का कोणाकडे मोबाईल? घटमसळ झाले आकाशाचे पोटी. तयार राहायचं एकदम. हां, म्हणून उपाधी म्हणजे हे सगळं जगत आहे. जगत पाहत असताना जगतात काय पाहायचा? परमात्मा पाहायचा. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. मागच्या प्रवचनामध्ये म्हणजे आता ही प्रवचनं तेव्हा झाली तेव्हा आपण चांगदेव 65तल्या ओव्या घेतल्या होत्या. म्हटली अवतरली गाडग्या घडा, पृथ्वी अनोळख झाली मूढा, वन्नी झाला कानडा दीपत्वासाठी. अवतरली गाडग्या घडाच्या ज्ञानोबा आहे त्या चांगदेवाला उपदेश करतात. चांगदेवाने ती 65 वाचली. त्या 65 चांगदेव म्हणतो की मला आत्मस्वरूप समजून सांगा, परमात्मा स्वरूप सांगा, चैतन्य सांगा. ज्ञानोबाराय म्हणतात अवतरली गाडग्या घडा, पृथ्वी अनोळख झाली मुडा. गाडगे पाहिले, घडे पाहिले, सगळं पाहिलं. गाडग्याकडं लक्ष जातंय पण त्या मातीकडं लक्ष आहे ना. म्हटले हे गाडगे आहेत का माती आहे हो? म्हटलं माती कुठं येते? तर गाडगेच सगळे. घटमट झाले आकाशाचे पोटी, वचनाची तुटी तेथेची ते. फक्त वचन आहे, बाकी काय नाही. घट आणि मठ काय नाही. आकाश आकाश सारखंच आहे. सारी झाली मेली, त्याच्यातच आहे का दुसरे? त्याच्यात पुढे आहे का सारी झाली मेली? बुद्धिबळ खेळतात लोक, बुद्धिबळ खेळतात. म्हटलं राजा मेला, प्रधान मेला, तुमचा घोडा मारला, तुमचा हत्ती मारला. कोणाला मारले? का कल्पना आहेत सगळ्या? या उपाधी माझी गुप्त. उपाधी आहे जगत आणि या जगतामध्ये काय आहे? चैतन्य आहे. आहे गाडगं पण त्या गाडग्यात काय आहे? माती आहे. आहेत अलंकार पण त्याच्यात काय आहे? सोनं आहे. आहे वस्त्र पण त्याच्यात काय आहे? तंतू. पण आपल्याला त्या ठिकाणी कधी कधी कपडे पाहताना तंतूचा विचार आपण करत नाही. अलंकार पाहताना सोन्याकडे आपली दृष्टी जात नाही. ज्ञानोबाराय म्हणतात जे ज्ञानी असतात ते जगत पाहत असताना नुसतं जगत पाहत नाहीत, त्या जगातला परमात्मा पाहतात किंवा चैतन्य पाहतात. पण ते चैतन्य आम्हाला दिसत नाही. म्हटले ते गुप्त आहे. काय आहे? गुप्त. का गुप्त आहे? गुप्त झाल्यासारखं आहे तुम्हाला आम्हाला. वास्तविक पाहता चैतन्यच आहे, जगत नाहीच आहे. पण मग गुप्त का दिसलं? गुप्त का झालं? जाऊ द्या. ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी शुद्धीपत्र आणायला गेले. तिथल्या पंडितांनी थट्टा केली, मस्करी केली, रेडा चालला होता. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांना तो मनुष्य म्हटला की बाबा त्याचंही नाव ज्ञान आहे आणि तुझंही नाव ज्ञान आहे. ज्ञानेश्वर महाराज काय बोलले? ज्ञानदेव म्हणे
तोही माझा आत्मा. वेगळीक तया आम्हा नाही, आमच्यात आणि त्याच्यात काही फरक नाही. माझा तो आत्माच आहे. आता रेडा दिसतोय का ज्ञानोबारायला आत्मा दिसतोय? आपल्याला काय दिसतोय? अहो ती माणसं जी होती त्या माणसांना काय दिसत होतं? रेड्यात सुद्धा रेडा दिसत होता. नाही, रेड्यात रेडाच दिसत होता. ज्ञानोबाराय दिसले का त्यांना? ज्ञानोबारायांना मात्र सगळ्यात एकच असलेलं काय दिसतंय? चैतन्य दिसतंय. तुम्हाला आम्हाला भिंत दिसली, लोकांना भिंत दिसली, पण ज्ञानोबाराय ज्या अर्थी भिंतीला चल म्हणले ती चलाली, त्यावेळेस ज्ञानोबारायांना ते चैतन्य दिसतंय का भिंत दिसते? सांगा. चैतन्य दिसते. या उपाधी माझी गुप्त, आपण तिला भिंत म्हणतोय पण त्यांना ते चैतन्य दिसते. अहो नामदेव महाराजांची गोष्ट आपण सांगितली. नामदेव महाराजांना बाजाराला पाठवलं त्यांच्या वडिलांनी. बाजारावरून येत असताना नामदेव महाराजांनी ते दगड पाहिले, बोलायला सुरुवात केली. ते गावाच्या बाहेर टेकडावर मानलेले एक वेताळ असतो आणि त्याच्या भोवती 4-5 दगड मांडलेले असतात. काय वेताळ महाराज, बरं चाललंय का तुमचं? आणि हे तुमच्याबरोबर सगळे लोक, ज्यांना कपडे नाहीत, काय नाहीत, काय तुमची अवस्था? ठीक आहे, मी तुम्हाला उधार देतो. म्हणून नामदेव महाराजांनी एक कपडा काढायचा त्याच्या. पण उधार आहे बरं का, माझे वडील मला रागवतील, घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी बोलतील, तुम्हाला द्यावं लागेल. कोण जामीनदार आहे? नाही नाही, मी तसे तुम्हाला कपडे देत नाही. म्हणले तुमच्या गावातला दुकानदार कोण आहे? त्याच्याकडे देतो. मग कोण आहे तुमच्या गावात? म्हणजे एक हे गणोजी आणि दुसरे कोण? काय ते नामदेव महाराजांनीच नाव ठेवलं त्याला, गणोजी. गणोजी सावकार, घ्या तुम्ही ही कपडे घ्या आणि यांना वाटा आणि माझे पैसे तुम्ही जबाबदारी आणून द्या. आणि जामीनदार म्हणून कोणाला घेतलं? हा दुसरा धोंडोजी, धोंडो काका. आणि धोंडो काकाला जामीनदार नेला. आता पैसे देत नाही म्हणून वडिलांनी तगादा लावला. मग 3ऱ्या आठवड्यात नामदेव महाराज गेले आणि धोंडो काकाला घेऊन घरी गेले. आपल्याला धोंडा दिसतोय पण नामदेव महाराजांना कोण दिसतंय? या उपाधी माझी चैतन्य असे. गुप्त का झालं चैतन्य? तुमच्या आमच्या दृष्टीने गुप्त का? तसं तर चैतन्य प्रगट आहे. अहो चैतन्य जर गुप्त झालं तर जगात कोणाला काही कळेल का? जगात कोणाला काही दिसेल का? आपण हे सगळं पाहतोय कोणाच्या प्रकाशात? तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भाषा सर्वमिदं विभाती. हे सगळं जगत दिसतंय कोणाच्या प्रकाशात? चंद्राच्या, सूर्याच्या. मागे सांगितलं होतं दिवसा सगळे आपल्याला दिसतंय कोणाच्या प्रकाशात? सूर्याच्या. रात्री चंद्राच्या दिव्याच्या. पण रवी दीप हिरा दाविती, जे दृश्य पदार्थ ते हे दाखवतात. पण सूर्याला प्रकाश कोणाचा आहे? चंद्राला प्रकाश कोणाचा आहे? आपल्याला स्वप्न पडतं कोणाच्या प्रकाशात दिसतं? हा ज्ञानरूपी जो प्रकाश आहे, हा प्रकाश कायम आहे. सुसडा सूर्यकणाच्या राशी, जो नित्य उदयो ज्ञानी आशी, अस्तमानाचे जयाशी आडनाव नाही. ते वस्तू का तेजो राशी, सर्व भूतात्मक सरशी, चंद्र सूर्याच्या मानशी प्रकाश आहे. ज्ञानरूप प्रकाश. आता प्रकाश आहे का नाही? ज्ञानरूप प्रकाश आहे. अहो ज्ञान आहे का नाही? आता आपल्याला ज्ञान होतंय की नाही? आता मला तुमचं ज्ञान होतंय, तुम्हाला माझं होतंय, तुम्ही ऐकताय, मी, हे सगळं ज्ञान आहे. हे कोणाच्या प्रकाशात आहे? हा जो प्रकाश आहे हे ज्ञान आहे. यालाच परमात्मा म्हटलंय, यालाच आत्मा म्हटलंय. आत्मा आत्मा म्हणजे काय? कुठंतरी दुसरीकडे आहे असं काही नाही आहे. आत्मा म्हणजेच ज्ञातृज्ञेया विहीन, सुखा भरले गगन. ज्ञान म्हणजेच आत्मा आहे. ज्ञान कधी नाही सांगा बरं? ज्ञान जागृतीत आहे, ज्ञान स्वप्नात आहे, ज्ञान सुषुप्तीत आहे. आता सुद्धा ज्ञान
ज्ञान आहे म्हणून मी आहे, ज्ञान आहे म्हणून तुम्ही आहे. आणि ज्ञान म्हणजेच परमात्मा. इयम आत्मा, त्याच्या अगोदरच्या सगळी पंचदशी बघा. संविद म्हणजेच आत्मा. काय? एषा संविद स्वयंप्रभा मासाब्दयुगकल्पेषु गतागामेषु अनेकदा नोदेती न अस्तमेती एषा संविद स्वयंप्रभा. ज्ञान कधी उत्पन्न होत नाही, नष्ट होत नाही. ज्ञान नित्य आहे. पण आपल्याला गुप्त का झालं? ज्ञान जर प्रकाश रूप आहे, देव जर प्रकाश रूप आहे, देव जर नित्य प्रगट आहे. अहो, देव जर नुसता झोपला तरी आपण कुठं जाऊ काही सांगता येत नाही. देव कधी झोपत नाही. हा, देव नित्य रूपाने आहे, नित्य प्रकाश रूपाने आहे. देव चालूच, देवाचा नित्य अनुभव आहे. मागे सांगितलं होतं, विवेकानंदांनी रामकृष्णांना विचारलं, तुम्ही देवाला पाहिलं काय? म्हटले, मी पहिलं देवाला पाहतो मग तुला पाहतो. पहिल्यांदा आपल्याला देवाचा अनुभव येतो मग जगाचा अनुभव येतो. पहिलं आपल्याला आपलं ज्ञान होतं मग जगाचं ज्ञान होतं. आपण जगाचं ज्ञान लक्षात ठेवतो आणि आपलं ज्ञान विसरतो. आणि ज्ञान होतंय म्हणजे काय? ज्ञान होणं सुद्धा परमात्म्याचं स्वरूप नाही, तो ज्ञान स्वरूप आहे. त्याचं ज्ञान सुद्धा होत नाही, त्याचा अनुभव सुद्धा येत नाही, तो अनुभव स्वरूप आहे. जाऊ द्या, गुप्त का, त्याचा विषय चालाय. या उपाधी माझी, परमात्मा गुप्त का झाला? 9व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी सांगितले, तो गुप्त झाल्यासारखा झाला. म्हटले, अर्जुन महाराज प्रश्न विचारतात, जरी अशी वस्तू आहे, ती नित्य अनुभव स्वरूप आहे, सर्व काही आहे, पण लोकांच्यापासून दूर करायली काय होई आहे बघा. ती ऐसा अवघाची सुरडू आहे, तर जना हाती केवी पुरोल आहे. हा शंकेचा ठाव कीर होये परी न धरावित. मग असं जर नित्य प्राप्त आहे, सुखरूप आहे, सगळंच आहे, पण लोकांना त्याचा अनुभव का नाही येत? काय उत्तर दिलं त्याचं? अश्रद्धाना पुरुषा धर्मशास्य परंतप अप्राप्य माम निवर्तनते. काय ओव्या आहेत त्याच्यावरच्या? पायपा दूध पवित्रानी गोड, पाशी त्वचेची या पदराड, परी ते आवेरुणी गोचिड का कमलकंदा आणि दरदोरी. दूध जवळच आहे पण गोचिड काय घेतो? परमात्मा प्रगटच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखा, पण भ्रांताशी काम विषय. अहो, बहुमृगजळ देखो ने डोळा, तुंकी जी अमृताचा गिळता गळाला, तोडीला परिस बांधिला गळा. मृगजळ पाहिलं तोंडातला अमृत फेकतो कोण? असलेला देव सोडतो आणि नसलेल्याच्या पाठीमागे धावतो. असलेला आनंद सोडतो, मला ह्याच्यात आनंद मिळेल, त्याच्यात आनंद करतो. का? अश्रद्धानाम पुरुषा, श्रद्धा नाही माझ्यावर. देव आपल्या जवळ आहे याच्यावर श्रद्धा नाही, आणि देव नको आहे त्याला. तो म्हणतो माझ्याकडे जागा नाही. देव न लगे, देव न लगे, साठवण्याचे रुंदले जागे. योग माया पडले झाले आती आंधळे. हा, का गुप्त झाला? एक पहिली गोष्ट म्हणजे यांची श्रद्धा नाही, यांना इच्छा नाही. पराग सेविजे भ्रमरी, जवळच बेडूक आहे, तो चिखल खातो. आणि पराग काय करतात? बाहेरून येऊन आपलं भ्रमर काय करतात? बाहेरून येऊन घेऊन जातात. आणि जवळ बसलेले तसा जीव म्हणजे बेडकासारखा आहे. म्हणजे काही जीव बेडकासारखे आहेत आणि काही भ्रमरासारखे आहेत. म्हणजे ज्याला इच्छा झाली परमात्म्याला प्राप्त करायची तो भ्रमर आहे, आणि ज्याला इच्छा होत नाही तो बेडूक आहे. तो चिखलच खातो, विषयाचं सेवन करतो, संसारच गोड वाटतो. पण ज्याला परमात्म्याची प्राप्ती करायची, परमात्मा गुप्त का झाला? गुप्त होण्याचं कारण पहिलं म्हणजे इच्छा नाही माणसाला, म्हणून गुप्त झाल्यासारखं आहे.
बरं, ज्याला इच्छा झाली त्याला गुप्त का? मला इच्छा झाली परमात्म्याला पाहायचंय, दर्शन करायचं, कुठं दिसतोय लगेच? अजून पाहण्याची दृष्टी आलेली नाही, शुद्ध नाही दृष्टी. एरवी दिठी वेदरी कवळे, ज्यांना पाहायचंय ते तरी कुठं नीट पाहतात देवाला? ते कुठं त्यांना दर्शन करायचंय? नुसतं पळा धावा धावा, हा पुढं मागं पुढं, हा माझ्या पुढं गेला तो माझ्या पुढं गेला, झालं माऊलीचं दर्शन, बस. ह्याच्यात आनंद मानणारे. हो, कुठून चोर दरवाजाने कसं होईल, लवकर कसं होईल? बरं, झालं तरी तिकडं माऊलीकडं कुठे लक्ष आहे? आनंद जो असतो तो फक्त माझं झालं एवढंच. अरे पण काय झालं? काय माऊलीचं स्वरूप आहे? कुठं माऊली आहेत? काय आहेत? तिकडं कुठं लक्ष आहे? तिकडं वेळ कुठं आहे कोणाला? काय नाही. इकडं तिकडे फिरायला जायचं आणि फिरायला येता येता चला आळंदी करून जाऊ. बरं, इथं आलं तरी माऊलीकडे लक्ष आहे का? माऊलीच्या मंदिरात फोटो काढायचं लक्ष आहे? माऊली समोर गेल्यावर सुद्धा म्हणतो माझा एक काढावं फोटो इथं का? माऊली महत्वाची का तू मोठा? म्हणजे उपाधी आवडते, उपाधीच्या बाहेर निघायची सवय नाही, आणि म्हणून उपाधीतलं चैतन्य तसंच गुप्त राहून जातं. बरं ठीक आहे, ज्याने चित्तशुद्धी केली, ज्याने चित्त स्थिर केलं त्याला सुद्धा गुप्तच आहे. आत्मा गुप्त काय, परमात्मा गुप्त का? त्याचं कारण तो दृश्य नाही. दृश्यपणे देखिजे का नेयत्वे जाणीजे, आमुक ऐशे म्हणजे तेजे नवे. आणखीन थोडा विचार आहे उद्याच्या प्रवचन. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल.